हॅलो चेक. हॅलो. धन्यवाद आदरणीय श्रीकांतजी पावडे सर. सामन्याला होते सुरुवात जीवनज्योती हालोली आणि हेमंत स्मृती. यावेळेस ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याला मग त्या ठिकाणी पाठवलं गेलं बॅकवर्ड पॉईंटला. चौकारामध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळत आहेत. जयजी मधुकर शेलार सर अतिशय चांगलं योगदान त्यांचंही पाहायला मिळालं आहे फलंदाजीमध्ये. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये देखील हे चौथ्या क्रमांकावरती नाव आपण पाहतो. 80+ रन्स त्यांचे आत्तापर्यंत पाहायला मिळालेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ते या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा तर सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस फटका फसला. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1. चौकार आला आणि तदनंतर विकेटने कमबॅक कसं करावं हे या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. विकेट क्रमांक 1 पाहायला मिळतोय. सामना क्रमांक सुरू आहे 7. एका बाजूनं जीवनज्योती हालोली, दुसऱ्या बाजूनं हेमंत स्मृती. अशा प्रकारचं या ठिकाणी दर्जेदार क्रिकेट सुरू आहे. सन्माननीय निवाजी पाटील साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत. धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेसाठी. थँक्यू व्हेरी मच. मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे आदरणीय अमितजी पाटील. 48 नॉट आउट. यावेळेस बॅक टू बॉलर अशा पद्धतीने हा चेंडू येताना पाहायला मिळाला आहे. जीवनज्योती हालोली संघ प्रथम फलंदाजी करतो या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूनं हेमंत स्मृती हा संघ पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना. षटक क्रमांक 1 आहे. चांगल्या प्रकारची आत्तापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये चांगली गोलंदाजी. 4 धावा आहेत. 1 गडी बाद. अंतिम बॉल षटक क्रमांक 1चा पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा P1चा अंतिम बॉल. आणखीन एक चांगला बॉल प्रोड्यूस करताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट. मागील सामन्यामध्ये नॉट आउट 48 धावा. धावांची रन मशीन प्राईड ऑफ चहाडे अमित पाटील मॅन ऑफ द मॅच ठरताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा धाव फलकावरती. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडलेत आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये वेलकम. गुड आफ्टरनून. शुभ दुपार. दुपारचं सत्र आणि सामना क्रमांक 7 या ठिकाणी पाहायला मिळतोय. जीवनज्योती हालोली आणि हेमंत स्मृती. यानंतर सामना क्रमांक 8 मैत्री गिराळे आणि गुरु 11 आणि तदनंतर वीर फायटर्स कुडे आणि PS कुणबी किंग कुडे. अशा प्रकारे आजचं शेड्यूल. फक्त 4 धावा दिल्यात षटक क्रमांक 1 मध्ये. दुसरं षटक. चांगला बॉल पाहायला मिळतोय. हेच रिव्ह्यू घेतला गेला आहे वाईट करिता योगीजी पाटील यांनी. इट्स अ फेअर बॉल. चांगला बॉल.
यावेळेस देखील चांगला बॉल अरविंदजी देसाई यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. प्राईड ऑफ पेड षटकातील पुढील बॉल. यावेळी चांगल्या रीतीने टॅप केलं बॉलला आणि बॉल चालत थर्डमॅनकडे दन दन करत फ्यू बाउन्स अँड 4 रन्स. चौकार 4. संघर्षाचा चौकार पाहायला मिळालाय. धावांची गती 8 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. पुढील बॉल आणखीन एक चांगला बॉल जो पाहायला मिळतोय. एट रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना जीवन ज्योती हालोली हा संघ आपण पाहत आहेत. परफेक्ट यॉर्कर. अतिशय चांगली गोलंदाजी. कुठल्याच प्रकारचा रूम देत नाही आहेत हे गोलंदाज फलंदाजांसाठी. एक धाव जरूर मिळेल, ती म्हणजेच बाईटच्या स्वरूपाची धाव आहे. धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोचताना पाहायला मिळते. योग्य पद्धतीने गोलंदाजीचा क्रम या ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत हेमंत स्मृती या टीमच्या माध्यमातून. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेचा. अंतिम बॉल राकेशजी पाटील यांनी लेट कट केलं होतं. फक्त आणि फक्त 9 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4.50च्या सरासरीने पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अधिराज्य गाजवलंय गोलंदाजाने. घेऊया एक रिफ्रेश डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये. षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 1 अतिशय चांगलं हाताळलं. भरतजी पाटील येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 3 पहिला बॉल ऑन साईडला डिस्पॅच केला. या बॉलला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु त्या ठिकाणी बॉल थांबणार नाहीये. चेंडू फरार. चेंडू चौकारासाठी 4. यावेळेस स्क्वेअर कट केले या बॉलला आणि चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी. आणखीन एक दे धडक चौकार. माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उदलाला. माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उदलाला. चांगली फलंदाजी या षटकामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजीमध्ये योगेशजी पाटील. मोठा प्रहार ऑन साईडला. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 40+चा दमदार षटकार. (23 रन्स). पहिले 2 चौकार आणि तदनंतर आहे तो षटकार. पुढील बॉल. यावेळेस देखील फटका खेळले. डीपमध्ये फिल्डर आहेत, परंतु त्यांनाही बीट करत बॉल चाललाय कव्हर पॉइंट सीमारेषा पार. चौकार 4.
पहिला चौकार, दुसरा चौकार, तिसरा षटकार आणि चौथा पुन्हा चौकार. पुढील बॉल आणखीन एकदा ऑन साईडला प्रहार केलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये एकच धाव. शैलेशजी पाटील यांना आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. धावगती 1ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली स्कोर बोर्डवरती 28 रन्स. 28 धाव फलकावरती. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. पुढे येऊन अटेम्प्ट केला होता. ग्राउंड स्ट्रोक आहे राकेशजी पाटील सरांचा आणि इनटू द गॅपमध्ये बॉल आहे आणि बॉल 4 धावींसाठी कन्वर्ट होताना पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड चांगल्या पद्धतीने फ्लाय होताना 32 धावा, 1 गडी बाद 3 षटकानंतर. प्रथम फलंदाजी करताना जीवन ज्योती हालोले. गोलंदाज योगेश जी पाटील. पहिलाच बॉल गुडघ्यावरती बॅलन्स केलाय. डीपमध्ये फिल्डर आणि सुंदर पद्धतीनं टिपला हा झेल आणि संपला योगेशजी पाटील यांचा खेळ. बिग विकेट डाऊन. निलेशजी साध्वी आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जीवनज्योती हलवली हा संघ जो पाहायला मिळतो आदरणीय योगेशजी कृष्ण पाटील साहेब आणि नितीनजी साध्वी साहेबांचा संघ पण या टीमकडे पाहिलं जातं. दुसऱ्या पद्धतीने आपण जर बघितला तर हेमंत स्मृती हा संघ आदरणीय प्रीतनजी हेमंत अधिकारी साहेबांचा संघ. हेमंत स्मृती अशा दोन संघादरम्यान
हा सामना सुरू आहे. ऑन साईडला फटका छान आहे आणि बॉल थांबणार नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार. 4 धावांसाठी ग्राउंडेड, 4 रन चौकार. ही धावसंख्या पाहायला मिळते. 41 धावा. षटकामधील पुढील बॉल, पुन्हा चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्ह केले बॉलला. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. राकेशजी पाटील साहेबांच्या बॅट मधून आणखीन एक ग्राउंडेड. क्रिकेटचं कॉपी बुक, कव्हर ड्राईव्ह चौकार. फाईव्ह रन्स, 45 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची बॅटिंग करताना वेगवान चेंडू यावेळेस पाहायला मिळाला आहे आणि गतीने बीट झाले बॅटर. धावांची गती आहे 45. चांगली कामगिरी आतापर्यंत योगेशजी पाटील यांनी केली. 23 धावेचं योगदान दिलं आहे. 12 धावेचं योगदान राहिलं आहे राकेशजी पाटील यांचं. फलंदाजीमध्ये 4 षटकानंतर धावा आहेत 45. 2 गडी बाद. जीवनज्योती हालोली, दुसऱ्या बाजूनं हेमंत स्मृती हा संघ आपण पाहत आहेत. यानंतर मैत्री गिराळे आणि गुरु 11 टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच मैत्री गिराळे आणि गुरु 11. शैलेशजी पाटील यावेळेस येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर योगेशजी पाटील साहेब चुकी करणार नाहीयेत. प्राईड ऑफ काटाळे टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला निलेशजी सातवी यांचा खेळ. गॉन. साईनाथजी सोगले यावेळेस येताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्याकरिता. धावगती आहे 45. 45 रन्स. जीवनज्योती हालोली या टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूनं हेमंत स्मृती. अशा प्रकारे आपण ही लढत पाहायला मिळते. 45 रन्स, 3 गडी बाद आणि हे 5वं आणि अंतिम षटक जे हाताळताना आपण पाहू शकाल. बिटवीन द गॅप बॉल आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार होईल आणि चेंडू जातो या ठिकाणी 4 धावांसाठी. मच निडेड रन्स फॉर दिस बॅटिंग साइड. चौकार. $49 रन्स, 49 धावा, 3 गडी बाद. यावेळेस रिव्ह्यू घेतला गेलाय. 4 गोलंदाजीसाठी टीव्ही अंपायर आमचे पाहायला मिळतात. आदरणीय मुन्ना पठाण सर येतील आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी देतील. इट्स अ फेअर बॉल. हा चांगला बॉल हे सांगितलं टी व्ही अंपायर आदरणीय मुन्ना पठाण सरांनी. 49ला 3 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ होतोय.
षटकातील पुढील बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं. यावेळेस देखील बॉलला उडवलाय बिटवीन द गॅप. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स ओव्हर दी लाईन. कुणबी क्रिकेट प्रेमी 40 प्लस चौकार. त्रेपन्न धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. शैलेश पाटील पुन्हा एकदा धीरजी पाटील साहेब यांना आपण पाहिलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न पुन्हा राहिला आणि त्या क्षेत्रामध्ये 2 धावा डेफिनेटली परिपूर्ण होताना पाहायला मिळाल्यात आणि धावगती जाऊन पोचताना पाहायला मिळते ती म्हणजेच 55 धावा 55 रन्स हे आतापर्यंत पाहायला मिळते. पुढील बॉल चेतनजी पाटील सर आहेत गल्ली रिजनमध्ये. एकचदा मिळेल अब तक 56 ही धावगती पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे 5व्या षटकातील अंतिम बॉल. धावसंख्या आहे 56. अंतिम बॉल यावेळेस जो आपण पाहिला धावतच्या माध्यमातून डेफिनेटली बॅटर आऊट होताना पाहायला मिळतील. 56 वरती पहिला डाव होतोय समाप्त आणि आता मात्र लक्ष आहे 57 धावेंचं. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चला टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच जी पाहायला मिळेल मैत्री गिराळे टीमचे कॅप्टन आणि गुरु 11 टीमचे कॅप्टन. हॅलो चेक. हॅलो 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 माईक टेस्ट. हॅलो चेक. मैत्री गिराळे टीमचे कॅप्टन आणि गुरु 11 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. आव्हान आहे 57 धावेंचं. प्रथम फलंदाजी जी पाहायला मिळाली आणि 56 धावा केल्या जीवनज्योती हालोली या टीमने. आता 57 धावेंचं पाठलाग करावं लागेल हेमंत स्मृती या टीमला. नेक्स्ट मॅच सामना क्रमांक 8 मैत्री गिराळे आणि गुरु 11 हा सामना आपल्या भेटीस येईल. चला कॅप्टन दोन्ही टीमचे या.
वेलकम बॅक. आपण पाहत आहात आजचा दुसरा दिवस कुणबी क्रिकेटप्रेमी 40+ प्रीमियर लीगचं हे शानदार, बहारदार, डौलदार, एटदार, वजनदार असं आयोजन आणि नियोजन. सामना क्रमांक 7 सुरू आहे, जिथे लक्ष ठेवण्यात आलं आहे 57 धावेंचं. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय धीरजजी पाटील यांना आपण पाहू शकाल फलंदाजी मार्कवर आहेत. शैलेश पाटील नॉन स्ट्राईक इनला आहेत. पहिला बॉल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आज चेसिंग करताना थोडीशी डिफिकल्टी हे देखील आपण पाहिलं आहे. या मैदानावरती आपण जर पाहिलं तर हे मैदान नेहमीच अनुकूल आहे, गोलंदाजी करण्यासाठी अनुकूल आहे. फलंदाजी करण्यासाठी दोन्ही साईडनं 50% आणि 50% चान्सेस हे राहतात. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता आणि त्याला मात्र योग्य त्या क्षेत्रामध्ये खेळलंय आणि हा येतोय पहिला चौकार सेकंड इनिंगचा, फर्स्ट बाउंड्री. धन्यवाद डीजे. यावेळेस अप साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव कंप्लीट झाली. 2 धावेचाही प्रयत्न फेकी येता येतात. 2 धावा डेफिनेटली परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धवनची गती 6 या अंकावरती जाऊन पोचताना पाहायला मिळते. यानंतर मैत्री गिराळे आणि गुरु 11 हा सामना आपल्या भेटीस येईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न. धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान आपल्या मंचावर उपस्थित झालेले आदरणीय श्री प्रीतमजी पाटील, नावजे गावचे सुपुत्र, आमचे मित्र, एक दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक यांचं आगमन झालेले. मी या ठिकाणी डोंगरे भाऊन आमच्या सदस्यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण श्री प्रीतम पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे श्री चातक सोगले आपण सुद्धा मंचावर यायचे. स्वर्गीय श्री DB पाटील व्यासपीठ आपलं सहर्ष या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. मी या ठिकाणी श्री प्रीतम पाटील यांचं सहर्ष या ठिकाणी स्वागत होते. गड संवर्धन दुर्गप्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचे या ठिकाणी स्वागत होते. धन्यवाद. आपण या लीगला भेट देऊन या लीगची शोभा वाढवली. श्री चातकजी सोकले आपल्याशी विनंती आहे, आपण मी मंचावर यायचंय. गुरु वीर फायटर्स संघाचे संघमालक श्री सदानंदजी पाटील जबरदस्त फॉर्ममध्ये या ठिकाणी मंचावर आले आहेत. आपलेही स्वागत आहे. धन्यवाद. निर्दाजी पावडे गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. प्लीज जरा बारावा, नाही तर पेनल्टी लागेल. एक स्मार्ट बॉलर आहेत आणि एक मिस्ट्री बॉलर आहेत. नेहमीच आपण त्यांना पाहिलंय. चांगल्या रीतीने यावेळेस अप साईडला स्वतः संघमालक योगेशजी कृष्ण पाटील साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदरणीय विनोदजी मोहन डोंगरे साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आदरणीय अभिकांतजी गरज साहेब यांना आपण पाहत आहेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. षटकातील पुढील बॉल. यावेळेस पुल केल्या बॉलला चांगल्या पद्धतीनं वॅकंट एरिया आहे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, ओव्हर दी लाईन, 4 रन, चौकार 4. या 4 धाव्यांच्या माध्यमातून धावकते जाऊन पोचताना पाहायला मिळते. या 13 या अंकावरती 13 रन्स. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत 2 टीममध्ये.
मैत्री गिराळे आणि गुरु 11. यावेळी चेंडू हवेत आहे. एक धाव त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळाले आणि धावांची गती 14 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. नाणेफेकीचा गोल करण्यासाठी आदरणीय प्रीतमजी पाटील सर मी आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. आदरणीय सन्माननीय प्रीतमजी पाटील सर या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शेवटचा बॉल चांगला फटका ऑन साईडला आहे. बिटवीन द गॅप आहे आणि बॉल 4 धावींसाठी जो पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय प्रीतमजी पाटील सर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेकीचा कौल आपण करतोय. मैत्री गिराळे आदरणीय सचिनजी वसंत पाटील सर गुरु 11 आदरणीय संतोषजी माणिक पाटील सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि प्रथमतः चॉईस आणि चॉईस जिंकलेले आहे या ठिकाणी संतोष सरांनी. हेडीज कॉल त्यांनी केलंय आणि टेल येतोय. धन्यवाद प्रीतमजी पाटील सर आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. सचिन सर नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय आणि आपला निर्णय या मॅचसाठी फलंदाजी करणार प्रथम. नक्कीच फलंदाजी धाडसी निर्णय आपण घेतला आणि त्यामागचं कारण आम्ही आता कंटिन्यू 3 मॅच हारलेले आहेत. पहिल्या 2 मॅचमध्ये चेस करण्याचा प्रयत्न केला पण एवढी काही खास बॅटिंग झालेली नाही. मग गेल्या मॅचला फलंदाजी चांगली झाली, स्कोअर पण चांगला मारलेला, पण थोडंसं गोलंदाजामुळे आम्ही मॅच हरलेले आहेत. पण ह्यावेळेस पण चांगली फलंदाजी करून चांगला स्कोअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आम्ही. ओके थँक्यू व्हेरी मच. शॉर्ट अँड स्वीटमध्ये आपण घेतोय. सामना सुरू आहे. संतोषजी पाटील सर जॉईन झाले. सर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग घेणार होतो, म्हणजे आमचं टार्गेटच होतं की फिल्डिंग घेणार असं, परंतु आता टॉस हरल्यानंतर काय ऑप्शनच नाही. मनासारखं आलं आहे. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण पाहिजे होतं तेच मिळालं कारण की समोरच्या टीमने बॅटिंग घेतलेली आहे आणि आपल्या खेळासाठी शुभेच्छा असतील कारण की सामना सुरू होतोय सर. त्याकरता आपण समोरच्या कक्षेमध्ये बोलणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकलाय गुरु मैत्री गिराळे या टीमने आणि निर्णय आहे फर्स्ट बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय मैत्री गिराळे या टीमने घेतलेला आहे. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. राकेशजी पाटील साहेब गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. हलक्याच्या हाताने पुश केला या बॉलला. पुश करो खुश रहो हा मूलमंत्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेताना आदरणीय सन्माननीय धनंजयजी मोहन पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय मनोजजी मोहन ठाकूर साहेब, आदरणीय प्रीतमजी पाटील सर मॅचचा आनंद घेत आहेत. षटकातील पुढील बॉल बॅटची एज आहे फ्लाइंग स्लीपमध्ये. विनोदजी डोंगरे साहेब त्या ठिकाणी होते. त्यांना बीट करून बॉल चाललाय दन 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 करत लॉंग स्टॉपला. चौकार 4. धन्यवाद. 24 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हेमंत स्मृती या टीमच्या माध्यमातून
चांगली कामगिरी धीरजजी पाटील यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. मागील 2 सामने देखील चांगल्या पद्धतीनं त्यांना आपण पाहिलं गोलंदाजी आणि फलंदाजी करताना. यावेळेसही 9 चेंडू मागे 20 धावेचं योगदान त्यांचं राहिलं आहे. यावेळेस दांडी गोल परफेक्ट यॉर्करने पूर्ण विराम लावलाय फलंदाजीला. राकेशजी बाळाराम पाटील यांनी क्लीन बोल्डच्या माध्यमातून उत्तर दिलंय. विकेट टेकर बॉलर, विकेट क्रमांक 1. परफेक्ट यॉर्कर होता, अनप्लेबल आणि ड्रीम बॉल प्रोड्यूस केला. बघा आपण बघू शकाल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ही लेंथ लाईन अतिशय योग्य होती. जरी या ठिकाणी कुठलाही प्रोफेशनल लेवलचा बॅटर असता तो आउटच झाला असता. अशा प्रकारचा बॉल डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळालेत. न्यू बॅट्समन रमाकांतजी पाटील यांना आपण पाहू शकाल. हलक्याच्या हाताने यावेळेस डिफेन्सिव्ह माइंडसेट जरूर पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या 25 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाले. 25 धावा येणारे 14 चेंडू आणि 32 धावा मॅचचं समीकरण जे पाहायला मिळतंय. फुलरलेन बॉल होता, ड्राईव्ह केले या बॉलला शैलेश पाटील यांनी. 1 धाव त्या क्षेत्रामध्ये मिळेल वाईडिश लॉंग ऑफला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते हेमंत स्मृती या टीमची 26 रन 26 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. टार्गेट आहे 57 धावेंचं 5 षटकांमध्ये हेमंत स्मृती टीमला. दुसऱ्या बाजूनं जीवनज्योती हलवली असंख्यचं पाहायला मिळतो या धावा डिफेंड करताना. 13 चेंडू 31 धावा मॅचचं समीकरण. अंतिम बॉल षटक क्रमांक 3चा. अंतिम बॉल चांगल्या रीतीने यावेळेस बिटवीन द गॅप खेळले. थर्डमॅनकडे क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याच क्षेत्रामध्ये हा जातोय चौकारासाठी बॉल. 4 धावा. आता येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू मागे 27 धावेची आवश्यकता. तीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. 10च्या सरासरीने या धावा आतापर्यंत येताना पाहायला मिळाल्यात सरासरी 6 षटकांमध्ये. परंतु आता 12 चेंडू आणि 27 धावा. आता 13.50च्या सरासरीने या धावा येणं आवश्यक आहे. हेमंत स्मृती या टीमच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर शैलेश पाटील आहेत जे ओपनिंग पेअरचे फलंदाज आहेत आणि दुसऱ्या बाजूनं रमाकांतजी पाटील यांना आपण पाहू शकाल जे स्टार आयकॉन प्लेअर म्हणून त्या टीमच्या आहेत आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून एक चांगला खेळ होताना आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे. अशा प्रकारचे फलंदाज आहेत. पाणी गेले मैदानाच्या आतमध्ये, पाणी नाही आहे तर हा एक मॅसेज आहे, संदेश गेला आहे की येत्या काळामध्ये अशा प्रकारची फलंदाजी अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. ही या ठिकाणी करावं लागेल. क्रिकेट आहे 40+ दमदार असं क्रिकेट सुरू आहे. 30 धावा धाव फलकावरती आहेत. आता 12 चेंडू आणि समोर लक्ष आहे 27 धावेचं. मॅच ऑन, गेम ऑन. चांगला सामना पाहायला मिळतोय. एक प्रेक्षणीय सामना म्हणून या मॅचकडे नेहमीच प्रत्येक प्रेक्षक आतुरतेने पाहत बसलाय. 57 धावेंचा पाठलाग आतापर्यंत. 30 धावा आहे धाव फलकावरती. निर्धारची पावडे पुन्हा एकदा येताना गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता जीवनज्योती हालोले या टीमच्या माध्यमातून एकमेव अशी गोलंदाज ज्यांचं इकॉनॉमी रेट बेस्ट आहे या स्पर्धेमध्ये. असे गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल
यावेळेस पडल्यानंतर अचानक बॉल टॉस झाला आणि वेगासहित बॉल होता. वेग आणि योग्य दिशा अशा प्रकारचं समीकरण होतं मागील चेंडूवरती आणि तो चांगला चेंडू प्रोड्यूस करताना पाहायला मिळत आहेत नेताजी पावडे षटक क्रमांक 4 मध्ये. यावेळेस फटका फसला चेंडू हवेत आणि हा झेल परिपूर्ण. विकेट क्रमांक 2. भेंडीचा पिवला फूल फुल ग भेंडीचा पिवला फूल गणरायाला हा निडूल देवतला कानाचा हा निडूल कानाचा हा निडूल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी येताना पाहायला मिळत आहेत उल्हासजी पाटील. हेमंत स्मृती या टीमच्या माध्यमातून फलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 30 आहे. 2 गडी बाद. पहिला चेंडू निर्धाव हाताळला आणि दुसऱ्या बॉलमध्ये विकेट घेतली. आणखीन एक चांगला बॉल. याही वेळेस विकेट आल्या पावली परतावं लागेल 0 धावसंख्येवरती. आणखीन एक विकेट. उल्हास पाटील बॅक टू दी पवेलियन. गॉन. भेंडीचा पिवला फूल फुल ग भेंडीचा पिवला फूल गणरायाला हा निडूल देवतला कानाचा हा निडूल. भेंडीचा पिवला फूल फुल ग भेंडीचा पिवला फूल गणरायाला हा निडूल देवतला कानाचा हा निडूल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचे सचिव आहेत सन्माननीय चेतनजी पद्माकर पाटील सर मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळालाय. बत्तीस धाव फलकावरती. 3 गडी बाद. मिरदास जे पावडे आतापर्यंत 11 चेंडू त्यांच्या स्पेलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 विकेट्स आणि 13 धावा त्याने खर्च केल्यात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. अजूनही 25 धाब्यांची गरज आहे. ऑन साईडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल वेगाने चाललाय आणि बॉल जातो या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धाब्यांसाठी. आणि आता सामन्याचं समीकरण आहे येणारे चेंडू आहेत 6 आणि 21 धावेची गरज.
आदरणीय चातकजी सोगले साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय मनोजजी ठाकूर साहेब आपणास की आपल्या शुभ हस्ते सोगले साहेबांचं यथोचित सनातन सन्मान आपण या ठिकाणी करायचं आहे. कुणबी क्रिकेटप्रेमी 40+ प्रीमियर लीगमध्ये सन्माननीय चातकजी सोगले साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेचे सदस्य आदरणीय सन्माननीय मनोजजी मोहन ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं करतोय. हे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान आणि त्यांचं स्वागत देखील षटकारांनी या ठिकाणी झालं आहे. वेलकम आदरणीय चातकजी सोगले साहेब. आगतम स्वागतम सुस्वागतम. या फुलांप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा हा संदेश देताना आमचे सदस्य सन्माननीय मनोजजी मोहन ठाकूर साहेब धन्यवाद. जाऊया ऑन गोईंग सामन्याकडे, जिथे पहिलाच बॉल आपण बघितला, षटकार ठोकलाय. आता 5 चेंडू 15 धाबा. रमाकांतजी पाटील साहेबांची नेहमीच ओळख आहे, सामना ते कधीच सोडत नाहीत शेवटच्या श्वासापर्यंत. आणि ते सांगतायत की जिंकणं तर माझ्या रक्तात आहे आणि हरणं ती तर जंगलामध्ये राहतात. आता 5 चेंडू 15 हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. योगेशजी कृष्ण पाटील साहेब यावेळेस पुन्हा एकदा येताना बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल षटकार आलाय. चांगलं टायमिंग होतं पहिल्या बॉलवरती. रमाकांतजी पाटील यांचं षटकातील पुढील बॉल राईट आर्म राऊंड विकेटने बॅकफुटला जाऊन पंच केल्या बॉलला. ऑफ साईडला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत राकेशजी पाटील साहेब. त्या ठिकाणी कॉलिंग केलं चेतन सरांनी की मला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि संघासाठी काहीतरी या ठिकाणी योगदान द्यायचं आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. विकेट सॅक्रिफाईस केलं गेलं. एकदा वाली. आता येणारे चेंडू 4 आणि समोर लक्ष आहे 14 धावेंचं. संदीपजी पाटील मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला असतील. 4 चेंडू 14 हे मॅचचं समीकरण. जोपर्यंत रमाकांतजी पाटील आहेत तोपर्यंत अशा अपेक्षा पल्लवित आहेत. इफ रमाकांत पाटील इज देअर एव्हरीथिंग इज पॉसिबल, एव्हरीथिंग इज अचिवेबल. षटकातील पुढील बॉल राऊंड स्टम्प्सनं पुन्हा एकदा. यावेळेस टायमिंग प्राप्त आहे का? यस, डेफिनेटली योग्य टायमिंग आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवताना यासाठी तर विकेट सॅक्रिफाईस केला होता चेतन सरांनी आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून म्हणतात ना की त्याग तिथेच करा जिथे त्याची खरी गरज आहे. कारण की भर उन्हामध्ये भर दिवसामध्ये जर आपण दिवा पेटवला तर अंधार नष्ट होणार नाही, परंतु दिव्याचं साम्राज्य नष्ट होईल आणि तेच पाहायला मिळालं. योग्य ते वेळी त्याग केला चेतन सरांनी. आता मात्र धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पुढील बॉल याही वेळेस इनसाइड आउट केलंय चेंडू अभेद आणि त्या ठिकाणी सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कंप्लीट. एक तुम्हारी एक हमारी हे सांगतायत. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. बिग विकेट डाउन. दोन चेंडू 8 आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेशजी पाटील आलेत फलंदाजी करण्यासाठी. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल नो डाऊट. हा चेंडू निर्णायक आहे. या मॅचचं भवितव्य ठरवणारा हा चेंडू आहे. तो म्हणजेच योगेशजी कृष्ण पाटील साहेब यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. 2 चेंडू 8 धाबा.
फुल टॉस बॉल ऑन साईडला बॉलला उडवलंय डीप मध्ये फिल्डर, परंतु हा झेल सुटला. एक धाव कंप्लीट झाली. 2 धावेचा प्रयत्न केलाय परंतु तो राहील असफल. धावाच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आणि आता जर आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 7 धावा या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय रनआउटसाठी. एस भीमरसाठी रिव्ह्यू घेतला गेला, क्षमस्व. त्या ठिकाणी आपण पाहूयात. इट्स अ फेअर बॉल. चांगला बॉल आहे. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर 1 चेंडू 7. जर या बॉलवरती षटकार आला तर सामना बरोबरी सुटेल आणि 1-1 गुण दोन्ही संघांना मिळेल. अरविंदजी देसाई आलेत फलंदाजी करण्यासाठी. 1 मध्ये 7. हा चेंडू जर चांगला हाताळला तर सीझन 4 मध्ये विजयाचा अकाउंट ओपन करेल जीवनज्योती हालोली संघ. मागील सामन्यांमध्ये अपयश आलंय परंतु या सामन्यामध्ये यश मिळेल का हा चेंडू दर्शवून देईल. षटकार जरी आला तरी 1-1 गुण. अकाउंटर ओपन होईल नो डाऊट या टीमचं सीझन 4 मध्ये. अंतिम बॉल. 1 चेंडू 7 धावा. 57 धावा डिफेंड करताना हा संघ जीवनज्योती हालोली. आणि यावेळेस या धावा डिफेंड करताना पाहायला मिळतोय. 1 धाव परिपूर्ण झाली. 2 धावेसाठी प्रयत्नशील आहेत. 2 धावा मिळाल्यात. 3 धावाही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला. 3 धावा पडून परिपूर्ण करताना आणि यावेळेस विजयावर शिक्कामोर्तब करताना जीवनज्योती हालोली संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिलं अकाउंट या ठिकाणी 2 गुणांनी यंदाच्या हंगामात त्यांनी ओपन केलंय. प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नो डाऊट अबाउट दॅट योगेश जी पाटील ठरत आहेत या ठिकाणी.